ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि आनंद देणारे संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज मिळतील. स्वामी भक्तांनो, आज तुमच्यासाठी स्वामी आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार राहा आणि तुमच्या मनातली मोठी इच्छा आज लवकर पूर्ण होणार आहे. आणि फक्त त्यासाठी तुम्हाला स्वामींवर मनापासून विश्वास ठेवावा लागेल. आणि स्वामींवर विश्वास असेल तर हा संदेश मोजून 20 मिनिटे नक्की ऐका आणि या संदेशाला सोडून जाण्याची चूक करू नका. स्वामी भक्तांनो, दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आणि मी मात्र निमित्त आहे. आणि इतरांपेक्षा तू मला भरपूर दिले आहे. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. आणि मनाचा परिणाम हा शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल. आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे आणि या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तुम्हीच घ्या. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुमच्या आशीर्वादाने नाश होत, ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि मी स्वामींचरणी अजून एक प्रार्थना करू इच्छितो की स्वामी सर्व लोकांना या पृथ्वीवरील सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवा. आणि ही स्वामींचरणी प्रार्थना. तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, काही कारणांनी आपलं मन जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत आपण राहावं, कुणाशी काही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्तित्वाचे आणि अस्वस्थतेचे कारण माहिती असतं आणि काही वेळा आपल्या काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. आणि नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे डग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात. म्हणून खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे आणि तेच आपण नक्कीच केलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजेच अनंत ब्रह्मांडाचे स्वामी आणि सर्व देवतांचे स्वामी आहेत. तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, असे जे सर्व बाबतीत स्वयंपूर्ण आहेत असे समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच आपण श्री स्वामी समर्थ हे नाव अगदी शोभून दिसते आणि वळते सुद्धा. म्हणून स्वामी भक्तांनो, वाईट कर्म करावे लागत नाही, होऊन जातात. आणि चांगले कर्म होत नाही तर स्वतःहून ते चांगले कर्म आपल्याला करावे लागत असतात. म्हणून गरज नाही म्हणून लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामी आपल्या सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच काळजी करावी. स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. बस एवढेच तुमच्याकडे मागणे आहे. आणि स्वामी भक्तांनो, चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ कधी सोडत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ कधीच देत नाही, ध्यानात ठेवा. निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होत असते. आणि जर नशीब चांगले काही देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. न मागताही तुम्हाला भरपूर काही स्वामी आपले देतील आणि तुम्ही त्यांना नक्कीच शरण गेले पाहिजे. आणि स्वामींची भक्ती तर केलीच पाहिजे. सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही बरं का, की अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करतील. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट तुम्हाला करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. पण आयुष्यभरासाठी दुःख हे करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण अगदीच करावा लागेल आणि सत्कर्म करावे लागतील. आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे आणि यापेक्षा आणखी काय देवाने करावं. म्हणून तेच फक्त तुम्ही करायचे आहे. आणि तुम्हाला चांगली गोष्ट ही की तुम्हाला सर्व अवयव तुमच्या शरीराचे चांगले आहेत. आणि काही लोक तर हात नाही, पाय नाही म्हणून देवाकडे नुसतं रडगाणं करत बसतात. मग देवाने आपल्याला जे दिलंय त्यासाठी आपण देवाकडे नक्कीच धन्यवाद केले पाहिजे.
आणि स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस, माझी मर्जी तुझी आहे. बाळा, जिभेवर तावा नाही तर जमला तरी चालेल, पण मात्र तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का. तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर. बघ तुला जमतं का. तू सोवळं मान किंवा नको माणूस, तुझा विश्वास तुझ्याजवळ आहे. पण सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझ्या आचार मात्र पवित्र ठेव. बघ तुला जमतं का. तू 11 माळ जप, स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसाची मन जरूर वाच. बघ तुला जमेल तर. आणि तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवय नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिकायला पाहिजे. आणि बघ तुला ते जमतं का. नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे, शोधून बघ तुला मी दिसतोय का. आणि स्वामी तुम्हाला नक्कीच दिसतील. आणि तुम्ही जर मनापासून स्वामीची भक्ती करत असाल तर स्वामी तुम्हाला सर्वत्र दिसतील. म्हणून आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं, मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे एक जुगार असतो, आणि श्रीमंत माणसासाठी विनोद असतो, तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्याने कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपयोग केला तर त्याला मग त्याच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला अजिबात वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रीतीच्या वाळूने भरलेलं असतं. वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना, आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलत असतात आणि सगळ्यांसाठीच ते वेगवेगळे होत असतात. म्हणून समाधानी कदाचित एकमेव अशी गोष्ट असावी जिला श्रीमंती अजून विकत घेता येऊ शकले नाही. आणि शंकेला जसा इलाज नसतो तसा स्वभावालाही औषध आणि चारित्र्यालाही कधी प्रमाणपत्राची गरज आपल्या भासायला नाही पाहिजे. आणि जीवनामध्ये एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, खूप लहानशी गोष्ट आहे, परंतु जीवनाचं सत्य आहे. तुमचा स्वभावच तुमचं भविष्य आहे, हे लक्षात घ्या. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न आपल्या आयुष्यातून पूर्णपणे सुटत असतात. आणि संघर्षाशिवाय कधीही काही मोठे निर्माण होत नाही. आणि मोठे निर्माण करायचे असेल तर संघर्ष आपल्याला जीवनामध्ये करायला लागतो. आणि प्रत्येकालाच तो संघर्ष अडलेला आहे आणि तो प्रत्येकालाच करायला लागणार आहे. म्हणून आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्याला तरी मिळावं, हा विचार ज्या क्षणी आपल्या मनात जन्म घेतो ना, तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपला प्रवास निरपेक्ष माणुसकीच्या दिशेने सुरुवात होत असतो. आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास आपण ठेवला पाहिजे. आपल्या चुका नेहमी काही ना काहीतरी आपल्याला शिकवतात, कधी चांगलं तर कधी वाईट. अनुभवांची जाणीव करून ते देत असतात. म्हणून चुका तुम्ही निश्चित केल्या पाहिजे, पण त्यातून काहीतरी तुम्ही नक्की शिकलं पाहिजे. परिस्थिती बदलायची असेल तर सर्वात आधी तुमचे विचार बदला. पण फक्त विचार बदलून चालणार नाही, तर त्या विचारांवर समाधान काय आहे तेही तुम्ही शोधायला हवं. आणि ते सापडलं की सर्व काही तुमचा जीवनाचा उलगडा होईल. म्हणून स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं, विश्वास उडाला की आशा संपते, काळजी घेणं सोडलं की प्रेम संपते. म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्या सुंदर आपल्याला अजून करायचं आहे, याकडे फक्त तुम्ही लक्ष दिले पाहिजे. विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी तुम्ही राहावे, एवढंच तुम्ही मनात ठाम ठेवलं पाहिजे. आयुष्यात सर्व काही मिळते, पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही. आयुष्य संपत जाते, शोधकार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येते की जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्या जवळच होते, ते म्हणजे समाधान. आणि ते समाधान ज्याच्या जवळ आहे तो माणूस जीवनात खूप आनंदी आणि सुखी आहे. धनदौलत ते नाही, तर तुमच्यातला नम्र स्वभावाने एकमेकांचे मन जिंका. कारण मोगऱ्याला तर फळ येत नाही, पण त्याच्या सुगंधानेच तो सर्वांना मोहून टाकत असतो. तसं तुमच्या मनामध्ये आणि विचारांमध्ये तुमचा सुगंध हा विचारांप्रमाणे काम करत असतो. म्हणून आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारी पुढे कसं वागायचं ते शिकवतात. म्हणून माणसाचं महत्त्व आयुष्यात मोलाचं असतं. मग ते येणारे असो किंवा जाणारे असो, त्यातून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला हे मिळतच असतं. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात परिस्थितीचा अंधार पसरू लागतो, तेव्हा तुमच्या मनोबलाचा दिवा लावा आणि प्रकाशाकडे जा. तुम्हाला मार्ग हा नक्कीच मिळणार आहे आणि स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील, याची शाश्वती मी तुम्हाला देत आहे. आणि स्वामींवर फक्त विश्वास ठेवा, सर्व मार्ग तुमचे खुले होतील. आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या माणसाचा सहवास आयुष्यात कधीच करू नका, नाहीतर तुम्ही वाईट संकटांना
नक्कीच सामोरे जाऊ शकाल. कोणतीही व्यक्ती 100% चांगली नसते, तशी वाईटही नसते. गुणदोषांचं मिश्रण म्हणजे माणूस आहे. म्हणून कोणासोबत तुमचे काही बिघडलं असेल किंवा काही झालं असेल तर त्या शब्दाने तुम्ही मिटवलं पाहिजे आणि त्यांना माफ सुद्धा केलं पाहिजे. शब्दांनी दिलेल्या उत्तरांपेक्षा मौनाने दिलेलं उत्तर तुमच्या समोरच्या माणसाच्या मनात खोलवर परिणाम करत असतं. म्हणून तुम्ही काही झालं तरी बोलणं कमी केलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही फक्त मौन राहिलेलं चांगलं असतं, कारण त्याने कोणाच्याही जीवनावर काही वाईट विपरीत परिणाम होत नाही. जगातील सर्वात चांगली भावना म्हणजे आपल्यामुळे कोणीतरी आनंदी आहे हे बघणं, आणि हे बघितलं की जीवन असं तुमचं पूर्णपणे सार्थ होऊन जाईल. चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील ना, तर तो तुमचा दोष नाही आहे. मित्रांनो, कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्यांची पात्रता नाही आणि त्यांची ती अक्कल नाहीये. म्हणून ती अक्कल जेव्हा येईल तेव्हा ते धावत तुमच्याजवळ नक्कीच येतील. पण तुम्ही तसे चांगले असले पाहिजेत. ज्ञानाला आचरणाची जोड असेल तर मनुष्य स्वतःच इतरांचे भले करू शकतो आणि तो भले करत असतो. म्हणून प्रामाणिकतेच्या तळ्यात उभं राहिलं की स्वतःला स्वतःचं खरं खोटं प्रतिबिंब हे दिसत असतं, आणि ते प्रतिबिंब दिसलं की आपण जीवनाकडून नवी दिशा घेऊ शकतो. जीवनातील परिस्थिती आणि निर्णय यांचा संबंध खूप खोलवर असतो. बऱ्याच वेळा परिस्थिती निर्णयांमुळे निर्माण होते आणि बरेचसे निर्णय परिस्थितीमुळे घेतले जात असतात, हे लक्षात घ्या. म्हणून तुमच्यावर कोणती परिस्थिती आली असेल तर फक्त स्वामींचं नाव घ्या, त्यावर सर्व अडचणींवर तोडगा तुमचा नक्कीच निघेल, हे लक्षात घ्या. आयुष्याची प्रत्येक सकाळ काही अटी घेऊन येते आणि आयुष्याची प्रत्येक संकटाळ काहीतरी अनुभव आपल्याला देऊन जात असते. त्या अनुभवातून आपण शिकायचं आणि त्या संकटांना सामोरे जायचं, एवढंच आपल्याला करायचं आहे. तुमच्या वाईट काळात लोकांनी तुमच्या सोबत उभं राहावं अशी तुमची अपेक्षा असेल तर तुमच्या चांगल्या काळात त्यांना जपायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे, आणि ते शिकलं की तुम्ही माणुसकी जपली असा त्याचा अर्थ होतो. योग्य ज्ञान तेच आपल्या सर्व समस्यांचे अंतिम समाधान आहे. म्हणून तुमच्या दिमागामध्ये योग्य ज्ञान असणे खूप महत्त्वाचे असते. दुःख गिळून आनंद व्यक्त करणं म्हणजे जीवन कष्ट करून फळ मिळवणं म्हणजे व्यवहार आहे, आणि स्वतःहून जगून दुसऱ्यांना जगू देणं म्हणजे सहानुभूती आहे. माणुसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजे जीवनातील तुम्हाला अनुभवते आलेले आहे असा त्याचा अर्थ होत असतो. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुखी कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत आणि यावर सुख अवलंबून तुमचं पूर्णपणे असतं, आणि त्यावर तुम्ही काय विचार करता आणि कसे निर्णय घेता हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. म्हणून कर्तव्य, कर्ज आणि उपकार या 3 गोष्टींचे कधीच विस्मरण होऊ देऊ नका. जीवनामध्ये तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही. अहंकार कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण 2 चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचं रूपांतर धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो आणि त्या माणसाचा विनाश पूर्णपणे होत असतो. म्हणून एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व सदैव तुमच्या मनामध्ये आणि लोकांच्या मनामध्ये पूर्णपणे जिवंत असतं. तुमची आर्थिक श्रीमंती कितीही उच्च असली तरी तुमच्या वर्तनाची उंची देखील तितकीच महत्त्वाची असते. म्हणून तुमचं वर्तन कसं आहे याच्यावरही तुमचा सुख हे अवलंबून असतं. म्हणून आयुष्याने दिलेल्या सुख दुःखाची बेरीज कधी समान असते. कणखर सुख हे मनभर दुःखापेक्षा कायम सरस ठरते. म्हणून चांगल्या वागणुकीचे आर्थिक नृत्य हे नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यवधींची मने जिंकण्याची शक्ती असते. म्हणून आपली वागणूक नेहमी जीवनामध्ये चांगली असली पाहिजे. सत्याची साथ देणाऱ्यांना शांत आणि समाधानी जीवन मिळत असते. म्हणून तुम्ही सत्याचा मार्ग नेहमी अवलंबला पाहिजे. भावनांना भाषा नसते, म्हणून त्या समजायला वेळ लागतो, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हालाही ते सर्व काही समजायला वेळ लागणारच आहे. आपण स्वतः एखाद्याच्या आनंदाचे निमित्त असणे वाहून मोठे दुसरे कुठले सुखाचे क्षण असू शकत नाही, एवढे लक्षात घ्या. डोळे हे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीने भावना व्यक्त करू शकतात. स्पर्श हा शब्दांपेक्षा चांगल्या रीतीने दिलासा देऊ शकतो. म्हणून तुम्ही डोळे मिटून नक्की दुसऱ्यांसाठी एक ना एक दिवस प्रार्थना नक्कीच केली पाहिजे. आणि बी आवाजाशिवाय उगवते, पण झाड प्रचंड आवाजाने पडते. विनाशाला आवाज असतो, पण निर्मिती शांत असते. हीच तर मौनाची शक्ती आहे. म्हणून तुम्ही निर्मिती करत असताना शांत मन ठेवले पाहिजे आणि तुम्ही फक्त डोके खाली घालून तुम्ही आपले काम करत राहिले पाहिजे. नक्कीच तुमचा विजय मोठा होईल. नेहमी तात्पर्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे गोष्टीमधील खरा उद्देश आपला समजत असतो आणि गोष्टी आपल्याला एकदा कळाल्या की सगळं काही आपल्याला कळायला लागतं. म्हणून सगळं सहज मिळेल इतकं आयुष्य सोपं नसतं. संघर्ष हा करावाच लागेल आणि तो प्रत्येकाला जीवनामध्ये करावा लागत असतो. फक्त कोणाला
तो लवकर मिळत असतो तर कोणाला उशिरा मिळत असतो. म्हणून संवादाला शब्दांची नाही तर समजून घेणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता असते. म्हणून समजून घेणारी व्यक्ती जर आयुष्यात असेल तर तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्याची गरज नसते. स्वतःला आनंदी ठेवा. ती जबाबदारी इतरांना कधीही देऊ नका, नाहीतर दुसरे तुमचे मन हे नक्कीच दुखावतील. माणसातल्या माणुसकीला तिथेच आरंभ होतो जिथे त्याचा स्वार्थ समाप्त होत असतो. म्हणून ज्याच्यामध्ये स्वार्थ नसतो तो निस्वार्थपणे सगळ्यांना नक्कीच मदत करत असतो आणि देवाची भक्ती सुद्धा तो निस्वार्थपणे करत असतो. म्हणून जगाची नजर तुमच्याविषयी कधी स्थिर नसेल, त्यामुळे स्वतःच्या नजरेत तुम्ही मोठे व्हायला शिका. जेवढे जास्त स्वतःच्या नजरेत मोठे व्हाल तेवढे तुम्ही दुनियाच्या नजरेत आपोआप मोठं होत जाल. जपून ठेवणं महत्वाचं, मग ते सुगंधी फुल असो किंवा तुमच्या आयुष्यात असणारी चांगली माणसं असो. तेवढे तुम्ही जपून ठेवली की तुमचं जीवन अगदी सकारात्मक आणि सुखी आणि समाधानी होऊन जाईल. म्हणून गोड शब्द, चांगला व्यवहार हेच माणसाला श्रेष्ठ बनवत असतात. केवळ अमाप धन असल्याने माणूस धनवान होत नाही, हेही तुम्ही लक्षात घ्या. म्हणून मनासारखं कोणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे आणि तुम्ही ते परिस्थितीनुसार जगले सुद्धा पाहिजे. कारण तुमची परिस्थिती प्रत्येक ठिकाणी सारखी नसते, ती बदलत असते आणि ती बदलत असणार आहे यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. आणि स्वामी भक्तांनो, शब्दाचा तिखटपणा कमी करण्यासाठी मौनासारखं उत्तम साधन नाही, पण त्यासाठी गरजेचं आहे स्वतःवरच्या विश्वासाची. आणि स्वतःवरचा विश्वास आपण कायमस्वरूपी असाच ठेवला पाहिजे. आणि तुमच्या अंतरंगातील देवपण तुम्ही जपून ठेवायचं आहे. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांना माहिती असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन अंतरंगातील देवपण. हे संपलं की माणूस पूर्णपणे संपून जातो आणि त्याला जगण्याची उमेदही राहत नाही. म्हणून हलक्या फुलक्या आयुष्याला गरजा आणि अपेक्षांचे ओझं आयुष्यभर वागवावे लागतं. जबाबदारी ज्याला कळली त्याला कर्माचा परतावा असा असतो की शेवटच्या क्षणाला जो काही उरला सुरला शोभ हा होत असावा. आयुष्याचा तेव्हा गोळाबेरीज ही जमेमध्येच येत असावी आणि श्वास म्हणा किंवा जीव अडकत नाही, सहज सुटत असावा. आणि पळपुट्यांचा होणाऱ्या यातनांसोबत कुणाला दुखावलं गेलं याचा हिशोब करत दयाच्या याचनेत किती काळ जाईल याचं गोष्टीचं भय असतं आणि त्याला ते समजलं आणि शब्दांचा भोग म्हणतात. म्हणून ते उमराव जाण मधलं एक मस्त कडवं आहे, तमाम उम्र का हिसाब मागती है जिंदगी. मागती है जिंदगी. जिंदगी म्हणून जगलेल्या आणि वागलेल्या सगळ्यांचा वर्षांचा वयाचा हिशोब मांडल्याशिवाय पुढचा प्रवासच करू देत नाही जिंदगी. आणि तीही आपली जिंदगी आहे आणि ती आपल्याला नक्की सकारात्मक आणि आनंदाने जगायची आहे. म्हणून सकारात्मक विचारात खूपच सामर्थ्य व शक्ती आहे. तो आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा. असे विचार माणसाला त्रास व दुःख देतात. राग, द्वेष, भीती, चिंता, निराशा या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावतात. नकारात्मक विचार केल्याने मानसिक खच्चीकरण होते आणि आपला वेळ व शक्ती वाया जाते. नकारात्मक विचारांची काही उदाहरणे पुढील प्रमाणे. यापासून दूर राहण्याचा प्रयत्न नक्कीच करा. आपल्यावरील टीका सारखी आठवणे, आपल्या प्रशंसेकडे कमी लक्ष देणे, चुकांचा वारंवार पश्चाताप करणे, विनाकारण चिंता करणे, इतर सगळे आपल्याला फसवतात अशी भावना करून घेणे आणि इतरांना हीन तुच्छ लेखणे, ही काहीही घडले की स्वतःलाच दोष देणे आणि प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच होणार अशी भावना करून घेणे आणि आपल्याला काही जमतच नाही असं वाटणे, फक्त वाईट बाजूच पाहणे असं तुम्ही कधीच करू नका. चांगल्या गोष्टीही पाहाव्या आणि चांगल्या गोष्टीकडे लक्षही द्यावे. म्हणून जी गोष्ट आपल्याला आयुष्यात हवीशी वाटत असते, उदाहरणार्थ कार, बंगला, पैसे इत्यादी काही, ती मिळवण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे ती मिळवण्यासाठी आणि ती होण्यासाठी दुसऱ्याला मदत करा. त्यानंतर तुम्हाला पाहिजे असलेली ती गोष्ट आपोआपच मिळते. आणि हे तंतोतंत खरं आहे. पण हे हवीशी गोष्ट जर वाईट असेल तर तीच गोष्ट तुमच्या बाबतीत पण घडते. म्हणजे उदाहरणार्थ आपण दुसऱ्यांच्या पैशांची चोरी करायची ठरवली तर अशा वेळेस आपलेच पैसे चोरी होतात. म्हणजे आपण जो विचार दुसऱ्यांच्या बाबतीत करू ती गोष्ट आपल्याच बाबतीत घडते. आणि असं आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये सुद्धा नक्कीच म्हटलंय. आणि जो स्वतःचा कार्यभाग साधेपर्यंत आपल्याशी अतिशय गोड बोलतात
व खोटं प्रेम दाखवतात व जे स्वतःचा कार्यभाग साधल्यानंतर दुर्लक्ष करतात व ज्यांच्या मनात नंतर स्वार्थ उत्पन्न होतो त्यांचं काय करायचं ते शेवटी ईश्वरच ठरवत असतो आणि त्यावर आपल्याला काही ठरवायची गरजच पडत नाही. त्यामुळे ती गोष्ट ईश्वरावर सोपवून मोकळं व्हायचं, कारण नंतर देव अशी शिक्षा देतो की मनुष्याला कुठलाही पर्याय शिल्लक ठेवत नाही व भोग भोगायला तो भाग पाडत असतो. म्हणून त्यामुळे जीवन नेहमी स्वच्छ व निर्मळ मनाने जगले पाहिजे. म्हणून एक म्हण आहे, नाही निर्मळ जीवन तर काय करील साबण. म्हणून आपण स्वतः जीवन हे निर्मळ करायचं असतं आणि ते साबण कधीच करू शकत नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून प्रवास आपल्या आयुष्याचा आहे. आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. आणि अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात. या प्रवासात काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात, तर काही कायमचा धडा शिकून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात, तर काही जाणून बुजून पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने अर्धवटच राहून जातात. अशा या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडली जातात, तर काही कोरीच राहून जातात आणि मग शेवटी या कोऱ्या कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक, ज्याला आपण नाव देतो आयुष्याचे पुस्तक. आणि ते आयुष्याचे पुस्तक प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं आणि प्रत्येक जण त्याचा वेगवेगळा वापरही करत असतो. म्हणून आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जाते. कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरेही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते, चालवणाऱ्याचे ध्येय मात्र ठरवून जाते. आणि काही गोष्टी वाटते तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय ते तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागत असते आणि ते आपल्याला तेव्हाच जीवन पूर्णपणे अर्थही कळत असतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही कोणाला त्रास देऊ नका, देवही तुम्हाला त्रास देणार नाही. आणि जो ज्ञानी असतो त्याला समजवता येतं, जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं आणि जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजवता येतं. पण जो एकखोर गर्विष्ठ आणि माझा शब्द खरा असा मानणारा असतो त्याला काहीच समजून सांगता येत नाही. त्याला फक्त येणारी वेळ समजून सांगू शकते, हे मात्र खरं. म्हणून आयुष्यामध्ये फक्त तू खचू नकोस हे नक्कीच तुम्हाला तुमच्या डोक्यात भरवलं पाहिजे. म्हणून संधी मिळेल तुलाही लगेच हिरमतू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू बाळा खचू नकोस, असे आपले स्वामी सांगत आहेत. प्रेम तुझ्यावर करणारे किती लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उडून डोळे हे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे, नाही म्हणून उगाच कुठेच तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थिती भिडवून छाती दोन हात करत चल. विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस आणि खचू नकोस. म्हणून स्वामी आपल्याला धीर देत आहेत आणि स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत. त्यामुळे आपण ते समजून घेतले पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, स्वामींसमोर उभा होता एक माणूस हताश आणि हात जोडून डोळ्यांमध्ये पाणी होते, मनातून पूर्ण मोडून पडलेला होता आणि म्हणाला, स्वामी काय करू कळत नाही, प्रश्नांचे उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास माझ्यावर ठेव. माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणाले, बाळा विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे, त्या आशेचा किरण नाही. उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे, तुझ्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो. मग शांतपणे हसत स्वामी त्याला म्हणतात, पक्षी उडतो आकाशात, आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो. विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर. बाळ झोपते कुशीत आईच्या, कुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे भेद बनवतो, रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन माझी सगळी दुःखे घेऊन, आणि विश्वास असतो तुझा मी हाक ऐकण्यावर. मग असा जो विश्वास जाणव, मनात परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल की ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी तुझी. हे फक्त तू लक्षात ठेवायला हवं. आणि जीवनामध्ये काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या आहेत. स्वामी आपल्याला धीर द्यायचा प्रयत्न करत आहेत, तसे आपण स्वामींचे म्हणणे ऐकायचे आहे. माणूस शांतपणे ते ऐकून घ्या. कुठलंही काम तुमच्या जीवापेक्षा मोठं नाहीये. तुमच्या आयुष्याची साठी नोकऱ्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाहीये. कृपा करून जमेल झेपेल एवढेच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा पोस्ट वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर घेऊ नका. म्हणून खर्च ठेवावा आणि तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काही नाही
याचं भान ठेवा आणि कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घराचा आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं. स्वतःवर स्वतःच्या मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे आणि तुम्ही कुठे थांबायचं हे तुम्हीच ठरवा. कितीही ताण असला तरी, कुठलीही परिस्थिती ओढावली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा. आणि ज्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर आहेत, ते आईवडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांचा तुमचा हात धरून घेणारी आपली चिमुलकी पावलं आहेत आणि ती टाकायची आहेत, ते चिमणे जीव यांना तुमची निवांत गरज आहे आणि यांची जाणीव मात्र नक्कीच ठेवा. यासाठी तुम्ही दीर्घायुषी, स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनिवडी जपा. स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इत्यादींचा उपयोग करा. आणि सगळ्यांनाच माहिती असतं तरी आपण धावतो ऊर फुटस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही आणि राहतही नाही. म्हणून हे जग असंच चालणार आहे आणि हे आयुष्य हे असंच निघून जाणार आहे. म्हणून प्रत्येकालाच गोड बोलून नक्कीच आपण विनम्र भावेने प्रत्येकाशी संभाषण केलं पाहिजे. आणि परमेश्वराची योजना निराळी असते. आपण मत्स्यजीवांनी त्यात ढवळाढवळ केली की बॅलन्स जातो, तोल बिघडतो. त्याची रचना पहा, त्याची योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही, मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखावावर बोलून, कातडीचा रंग पाहून ते आपण जमवत असतो आणि आर्थिक बाजू पाहतो, सौंदर्य शोधतो आणि शिक्षणाचा अंदाज घेतो आणि केवळ रूपावर बाळून आयुष्याचे निर्णय घेतो आणि म्हणून वैतागतो, पस्तावतो. परमेश्वराने भलता जोडीदार गळ्यात मारला म्हणून खातावतो. आणि हे तुम्ही समजलं पाहिजे. आणि तुम्ही हे समजलं तेव्हा तुम्हाला जीवनाचे अर्थ हे पूर्णपणे नक्की समजून जातील आणि त्यावर तुम्ही फक्त विश्वास ठेवलाच पाहिजे. मग देवालाही तुम्ही समजलं पाहिजे आणि देव तुम्हाला काय देणार आहे हे फक्त देवावर तुम्ही सोडलं पाहिजे. सृष्टी पहा, तिकडं सगळं अमाप आहे, विराट आहे, प्रचंड आहे. इथं लहान काहीच नाही. एक माणूस पहा, केवढी विराट निर्मिती. माणूस म्हणजे पर्वत जेवढा प्रचंड, समुद्र जेवढा अमर्याद, वनश्री जेवढी गोड, तसाच प्रत्येक माणूस प्रचंड, मर्याद आणि गोडही आहे. माणसाला बहाल केलेली पंचेंद्रिये हीच त्यांची साक्ष. नजरेची दुनिया, नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया आहे. सगळं विराट आहे आणि म्हणूनच नेहमी वाटतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं, तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षाही लहान गोष्टी करणार नाही. माझी श्रद्धा आहे की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे. जीवनापेक्षा लोभस नक्कीच तो असणार आहे, हे मात्र खरं. आणि मग म्हणजे समुद्र जणू अथांग विस्तीर्ण सदैव विचारांच्या अवखळ लाटापुष्ट भागांवर तरंगलेल्या, कधी न संपणाऱ्या, एका पाठोपाठ एक सतत येणाऱ्या अंतरंगातील भावनांचा जराही लवलेश न दाखवणाऱ्या, पण तरीही शांततेचा किनारा शोधणाऱ्या. कारण चंचल मनाला सावरण्याचं सामर्थ्य ते विचारांच्या अंती तर उमगतं आणि अतिविचाराने मन जेव्हा थकतं तेव्हा किनारा शोधावा तर जरूर लागतो. आणि जिथं विचारांचा शेवट तात्पुरता का होईना जरा स्थिरावतो, मग तो किनारा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मनाला आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तो नक्कीच असणार आहे. आणि प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरे जाण्याची एक कला असते आणि मी ती कला आत्मसात केली आहे. आयुष्य म्हणजे पुनरावृत्ती, ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटून पालटून त्याच भाज्या, आमटी, तीच कणिक आणि त्याच पोळ्या, मग एखादी डुलकी, पुन्हा दुपारचा चहा, परत रात्रीचं जेवण, मग झोप. हा झाला एक दिवस. प्रत्येक क्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते, पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची जी ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते, त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं असतं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवतं आणि मग ते मन तुम्हाला लेखकाला कथानक पुरवतं, कवीला शब्द सुचवतं, संगीतकाराला चाल, नर्तकाला पवन्यास आणि शास्त्रज्ञाला शोध साध्या सुद्धा सर्वसामान्य बाईचं आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं हे मन शिकवत असतं. स्त्रीची गृहिणी होणं ही सुद्धा कलाकृतीच आहे आणि देव ही कलाकृती बनवत असतं. आणि नक्कीच देवाला आपण साक्षात नमस्कार करूनच, आपण देवाच्या पाया पडूनच आपण घराच्या बाहेर निघायचं असतं. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर नवीन सुरुवात केली आणि मनातील भीती नाहीशी होऊन धाडशी वृत्ती निर्माण होईल आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्या सोबत नक्कीच असणार आहे. आणि जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती कधीही ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांचीच बदलली असते आणि त्यामुळे आजच जर दुःख असले तर उद्या सुख मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे आणि आपले विचार आणि आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात, कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून
उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, हे म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो, हे मात्र खरं आहे. आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत. कारण प्रयत्न मैदानात तेच जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करत असतात आणि प्रयत्न करून पुढेही जात असतात. म्हणून जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला हे संघर्ष येणारच, अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा. कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने तुमच्या आयुष्यात कधीच पूर्ण होणार नाहीत आणि ती होऊही देत नाहीत. देव प्रत्येक परीक्षा घेत असतो आणि यशस्वी व्यक्ती व्हायची असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला कधीच होऊ शकत नाही. आणि संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले तरी आपण स्वतःच्या चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. आणि ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान माणसाला आणि आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पाडेल आणि ते करण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधी सोडू नका आणि प्रत्येक वेळी तुम्ही ज्ञान प्राप्त करा आणि करत राहा. जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहास हा त्याचाच लिहिला गेला आहे ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षांवर मात करून यश मिळवले आहे आणि मोठी कामगिरी त्यांनी पार पाडली आहे. म्हणून ती कामगिरी पार पाडत असताना तुम्ही तुमच्या जीवनाची कामगिरी पार पाडा आणि प्रत्येक क्षण हा आनंदाने जीवनाचा जगून घ्या. नंतर तुम्हाला हे कोणते क्षण परत अनुभवायला मिळणार नाही हे लक्षात घ्या आणि स्वामींची भक्ती करा. आणि स्वामी भक्तांनो, आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जीवनाची जेवढी जास्त तुम्ही मजा घ्याल आणि जीवनाचा आनंद मनसोक्त घ्याल तेवढं तुमचं जीवन हे प्रेमाने आणि आनंदाने जाईल. आणि स्वामीही हेच तुम्हाला देऊ इच्छित आहेत. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचं नामस्मरण दररोज केलं की तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल. स्वामींना आपण एक प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना म्हणजे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय धुवून. आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे आणि दररोज आपण अशीच त्यांना एक छानशी प्रार्थना त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे. आणि मित्रांनो, तुमचा जर स्वामींवर पूर्ण मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वापरा आणि वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्य हे असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक येतात आणि शिंतोडे उडवून आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपण थांबवायचा नसतो, एवढंच मात्र खरं असतं. आणि हेच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. जेव्हा नशीब ढकलून देतं, सुटतो आयुष्याचा ताबा, तेव्हा नेहमी झेलायला उभे असतात आमचे स्वामी समर्थ बाबा. त्यामुळं स्वामी समर्थांवर पूर्णपणे विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, लवकर जाग येणे कधी फायद्याचेच, मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. मग नक्कीच तुमच्यासाठी ते चांगलं ठरेल आणि तुम्ही चांगल्या वाटेला लागाल. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते. साठवलेली जाते ती दौलत आणि जपले जाते ती माणसं, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नाही. अर्थहीन वाद विवादापेक्षाही अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते. म्हणून शांतता तुमच्या मनाला ठेवायला जरा शिकवा आणि शांत राहा. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची दानत आहे. तोच खरा माणूस श्रीमंत असतो आणि असे आपण समजावे. जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, सुटते सर्वांची साथ, तेव्हा फक्त स्वामी तुम्हीच देतात मला हात, स्वामी तुम्हीच देतात मला हात. हे बघ बाळा, तुझ्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल, निंदा नालस्ती करत असेल, कोणाबद्दल वाईट वृत्ती ठेवत असेल, माझ्या दरबारात येऊन टिंगल टवळ्या करत असेल, कपट ठेवत असेल, तर तू जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, कितीही भक्ती, शांत्या, पोथ्या पारायण करा,
याचा काहीच उपयोग होणार नाही. माझ्याजवळ येऊन फक्त माझ्याशीच एकरूप राहायचं, एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. जो माझ्या ताब्यात आहे त्याचा ताबा कोणतीही शक्ती घेऊ शकत नाही, एवढं निश्चित तुम्ही तुमच्या मनात ठाम ठेवा. म्हणून माझी भक्ती करा आणि नामस्मरण नक्कीच करा, असे स्वामी आपल्याला बोध देत आहेत. बाळा, कधीचा भेटलेला नाही आहेस, मला सायंकाळी ये बर का मला भेटायला. माझ्या दरबारात मी वाट बघतो आहे तुझी, असे स्वामी म्हणत आहेत. नक्कीच तुम्ही स्वामींचे दर्शन घेतले पाहिजे. हे बघ बाळा, माझ्याकडे येताना तू धर्म, जात, पंथ, वर्ण, गरीब, श्रीमंत हे सर्व विसरून येत जा, कारण या गोष्टी आम्ही मानत नाही. आम्ही याचा विरोध करतो. ते तुम्ही मनुष्यांनी निर्माण केले आहेत, आम्ही नाही. आम्ही सर्वांसाठी आहोत आणि सर्वांसाठी राहणार आहोत, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी सांगत आहेत, कोणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास, श्राप, तळतळात देत असेल तर याकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. फक्त माझे नाव घेत राहा. हे कोणी तुझं काही बिघडू शकणार नाही आणि बिघडवणारही नाही, कारण तुझ्या पाठीशी आम्ही स्वतः उभे आहोत. घरासमोरील गाड्या आणि रुबावाला श्रीमंत समजू नकोस आणि श्रीमंती समजू नकोस. घरातील म्हातारी माणसं हसताना दिसेल की समज की घर हे श्रीमंत आहे आणि श्रीमंताचं हे घर आहे, एवढं तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. काही लोकांना वाटत संपला आता हा आणि उठला याचा बाजार, आणि मग रे मूर्खांनो, या ब्रह्मांडाचे मालक स्वामी महाराज आमच्या सोबत असताना कसा उठेल आमचा बाजार. ते त्यांच्या भक्तांसाठी विधिलिखित पण बदलतात, एवढं निश्चित आहे, आणि ते आपल्या भक्तांसाठी काहीही करतात. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात नाही काही ना काही उद्देशानेच आणत असतो, आणि कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो आणि कुणी आपल्याला ज्ञान देऊन जातो, कुणी वापर करून जातो, तर एकदा व्यक्ती आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो. हे मात्र निश्चित आहे. आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत. आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख, या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त दुःखात त्याची आठवण नको, लक्षात घ्या. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही एकच करा, स्वामींचे मनापासून नामस्मरण करा आणि स्वामींना आठवा. नक्की स्वामी तुम्हाला भेटतील. जा, तुझे अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने वाग, भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला ना तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार नक्कीच करणार आहोत. त्यामुळे तू अजिबात भिवू नकोस. जन्म कोठे झाला, कोण असती माता पिता, दिव्य शरीर तेजमय कांती, अजानुबाहू कोपनी छाटी, नाक कान विशाल भाल, जणू तेजाचा रवी प्रखर. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा, स्वामी आहे तर सर्व काही आहे. स्वामी सांगत आहेत, बाळा, तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना तर तुझ्यावर एकदा वाईट प्रसंग, संकट येऊ दे, आणि तू ज्यांना आपलं मानतो ना, आदर करतो ना, विश्वास ठेवतो ना, प्रेम करतो ना, माझे माझे मिरवतो ना, त्यांना सांगून बघ. ते सुद्धा या प्रसंगात तुला आधार, साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच तुझ्यासाठी. घेऊ नकोस, मी आहे तुझ्यासाठी आणि मी इथे बसलोय. मी बहु अन्यायी, परी घातले आपुल्या पायी, क्षमा करूनी लवलाई, अभय द्यावे मज दिना. असे स्वामींकडे नक्कीच मागा आणि स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम असे म्हणा. मनात हा जप करा. आणि तुम्ही अजून श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी चालेल. मी आहे ना, काळजी नको करूच बाळा, असं बोलणारी लोक आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा नवीन उभारी मिळते. आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामीच आपल्याला पूर्णपणे आधार देत आहेत आणि ते सांगत आहेत, बाळा, कशाला भीतोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि तुला काही आम्ही होऊ देणार नाहीत, एवढं निश्चित आम्ही तुम्हाला सांगतो. जे घडून गेले त्याचा विचार करू नका आणि जे प्रारब्ध आपले त्यास दोष देऊ नका. विधिलिखित जे घडायचे ते घडणारच. उद्याची चिंतेत आज जगणे विसरू नका. स्वामी भक्तास सदैव राखतातच. तुम्ही नामस्मरण फक्त सोडू नका आणि नामस्मरण करत राहा. एवढेच तुम्हाला करायचे आहे. स्वार्थाशिवाय नाती जोडणारी व सांभाळणारी माणसे भेटली की जीवनाला अर्थ, दिशा मिळतो आणि नक्कीच जीवनाला अर्थ मिळत असतो. म्हणून चांगली माणसे भेटणे यात पण सर्व मोठं सुख आहे.
आणि हे सुख ओळखायला ज्यांच्याकडे तशी माणसं नाहीत त्यांना एकदा तुम्ही नक्कीच विचारून बघा त्यांच्यावर काय बीतत असते ते. इतरांची मनं जिंकून जा, हेच खरे सत्य. बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोर गरीब, अडरलेले, नडलेले, निराधार अनाथांची केलेली सेवा हीच अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते, एवढे मात्र निश्चितच आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच दुसऱ्यांना कधीही कमी लेखू नका आणि कमी समजू नका. आपण ज्यांना मदत केली तेच लोक काम झाल्यावर आपल्यावर उलटतात. त्यापेक्षा स्वामींची सेवा, नामस्मरण करत राहा. स्वामी सर्व व्यवस्थित करतात आणि करतीलही. आणि स्वामी सर्व काही बघत आहेत. सर्व नाती एकीकडे आणि स्वामींचे आणि माझे मैत्रीचे नाते एकीकडे. प्रत्येक क्षणाला, प्रसंगाला साथ देणारी हस्ती ती म्हणजे स्वामींची आणि माझी दोस्ती. एवढेच लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही फक्त स्वामींची मैत्री करून एकदा बघा. स्वामी तुम्ही जरी नाव घ्यायचं सोडलं तरी स्वामी तुम्हाला मात्र सोडणार नाहीत आणि तुमच्या पाठीमागे सदा सर्वदा राहतील. स्वामी, खूप संकटात आहे हो मी. जगण्याची पण इच्छा नाही राहिली, परंतु तुमच्याकडे बघून, तुमचे नाव घेऊन जगत आहे की स्वामी सर्व ठीक करतील. या एकाच आशेवर लवकर संकटमुक्त करा ना स्वामी. आणि आम्हाला नवीन तुम्ही रस्ता दाखवा आणि नवीन पावलावर आणि आमच्या पाठीवरचा जो हात आहे त्याच्यावर आमचा विश्वास आहे. चिंता करू नका. ते सुद्धा रडणार ज्यांनी तुम्हाला रडवलाय. कर्माचा सिद्धांत आहे बाळा, हा चिंता नसावी. आणि फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चला. बाळा, सध्या तुझा हा संकटाचा काळ चालू आहे, परंतु अजिबात घाबरू नकोस. मी स्वतः तुझ्या बरोबर आहे. अनुभव घ्यायचा असेल ना तर बघ, आजूबाजूला माझे नाव, फोटो, माझी खूण तुला नक्कीच दिसेल बाळा. आणि खूण जी असते ना, माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे बरं तुझ्यासाठी. आणि फक्त रोज सतत नामस्मरण भक्ती करत राहा. बाकी चिंता करू नकोस. मी आहेच. मी तुला प्रत्येक वेळी दर्शन देत असतो. ते तुलाच कळत नाही आणि ते तुला कळावे म्हणून माझे चित्र तुला सर्व कळत दिसत असतात आणि ती माझीच लीला असते. तुमची इच्छा, अडकलेले काम मार्गी लागण्यासाठी पुढील सेवा मनोभावे स्वामींना शरण जाऊन केंद्र, मठ, मंदिर अथवा घरी, औदुंबर किंवा वटवृक्षाखाली आसनावर बसून अगरबत्ती लावून अखंडपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा. काम 100% मार्गी लागेल. स्वामींना मनोभावे अथवा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन ते बसून करू शकता. श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप 33 माळ, तारक मंत्राचा जप 33 वेळा. 18 दिवसांची सेवा झाल्यावर काम स्वामींना श्रीफळ 1 किंवा 11 रुपये दक्षिणा, खडी साखर अर्पण करून स्वामींचे आभार मानावे व इतरांनाही सांगावे. नक्कीच तुम्हाला स्वामींचा चांगला अनुभव येईल आणि स्वामी नाम तुम्हाला जपत राहायचे आहे. आता तरी दुनियेला ओळख रे. अरे, एवढं संकट आलेत, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का तुला? असे स्वामी म्हणत आहेत. कोणीच नाही. अरे, तुझं आणि माझं नातं अनेक जन्माचं आहे, म्हणून मला तुला प्रत्येक प्रसंगातून, संकटातून सोडवायला यावे लागते. सेवा भक्ती करत राहा. दुसऱ्यांना पण सेवेला लाव. बाकी मी बघून घेईल आणि माझा प्रचार प्रसार कर. मी तुला तुझ्या संकटातून नक्कीच बाहेर काढणार आहे. अरे बाळा, अशा संकटांनी, प्रसंगांनी खचून कसं चालेल? अरे, तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहेत आणि जे तुझ्याकडे आशेने बघत आहेत त्यांच्यासाठी तू एक मात्र पर्याय आहे. अरे, माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहेस? चल उठ, बरं घे माझे नाव, कर माझी सेवा आणि लाग कामाला. भेटेल तुला मोठा त्याचा मेवा आणि नक्कीच तुला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेस भयंकर वादळ, संकटांचा भडीमार होतो ना, अशा वेळेस काही वेळेस कितीही देव व्रत वैफल्य केले तरी त्याचा अनुभव येत नाही. अशा वेळेस काही न करता एकच करायचं. सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामींजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामी नामाचा जप करायचा. दिव्य अनुभव तुम्हाला येईल आणि सर्व तुम्हाला तुमच्या मनोकामना ज्या असतील त्या मनापासून तुमच्या पूर्ण होतील. नक्कीच करून बघा, अनुभव नक्कीच येईल. जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे सगळे मनोबल दुबळे करणारेच असतात आणि ते तुम्हाला मागे खेचायचं बघतात. पण तुम्ही तसं न करता तुम्ही पुढे पुढे जात राहा आणि तुमची सेवा जी असते ती मनापासून करा. बाळा, पावसाचे आणि संकटाचे ढग हे थोड्या काळापुरता असतात. त्यांना तोंड दे. हे पण दिवस निघून जातील.
नामस्मरण करत राहा. येणारा काळ वेळ तुझीच आहे एवढं फक्त तू लक्षात ठेव आणि मनापासून माझी भक्ती कर. स्वामी, आयुष्यात एखादी व्यक्ती येते तेव्हा जीवन पूर्ण झाल्यासारखं वाटतं, परंतु ती व्यक्ती जात असताना संपूर्ण संपल्यासारखं वाटतं. स्वामी, तुम्ही अशक्य ही शक्य करताना माझा विश्वास आहे. स्वामी, तुमच्या लेकरासाठी काही झालं तरी तुम्ही ते कराल आणि नक्कीच तुम्ही माझ्यासाठी सर्व काही करत आहे हेही मी मान्य करतो. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून नक्कीच तुम्ही तुमचा वेळ काढून 1 मिनिट तरी काढा आणि वेळ नक्कीच द्या. कारण ते 1 मिनिटाचं पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी आहे ना, व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाचा अकाउंटमध्ये जात असतं. आणि कसे बॅलन्स म्हणून उभे राहील ते तुमचं गुगल पण दाखवू शकणार नाही. म्हणून नक्कीच लक्षात ठेवा, संकटावेळी हेच तुमचे पुण्य तुमच्या कामात येणार आहे. म्हणून तुम्ही हे पुण्य मनापासून नक्कीच केले पाहिजे. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटात धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पूजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि ते संकट तुमच्यावरून गेले की मग कोण तुम्ही? असे करू नका मित्रांनो. संकट आलेले असो, अडकलेले असो किंवा नसो, स्वामींची नित्य नेमाने सेवा करा आणि मनोभावे पूजा करा. बघा स्वामी काय काय करतात आपल्यासाठी. सर्व काही करतील. तुम्ही निश्चिंत राहा, फक्त सेवा करा आणि मनाने करा. तुमच्या दुःखाचं संकटाचे कारण आपलं नशीब किंवा इतर कोणी नसतं, तर तुमच्या दुःखाचं संकटाचे कारण तुम्ही केलेले वाईट कार्य असतात. आपण भूतकाळात इतरांशी जसे चुकीचे वागलो, इतरांचे मन दुखावले, द्वेष मत्सर केला, वाईट चितलो, दुर्व्यवहार केला, निंदा केली, याच गोष्टी भविष्यात तुमच्या दुःखाचं कारण बनतात. आणि तुम्ही आम्हाला विचारता वरून की देवा काय पाप केलं? अरे जीवन जगताना सावधतेने जगा, कर्म नीट करा, भविष्य उज्ज्वल असेल. स्वामींचे नामस्मरण करा, कल्याण नक्कीच आहे आणि तुमचे कल्याण नक्कीच होणार आहे. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची शक्ती देते आणि संधी देते. यश मिळाल्यामुळे आपण आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला नक्कीच होत असते. एवढे मात्र नक्कीच खरे आहे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळं जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही तुमच्या वाटेला येणार असतात. फक्त तुम्ही त्यासाठी खचले नाही पाहिजे आणि त्यासाठी तयार असायला हवेत. स्वामी आपल्याला सांगत आहेत, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे आपल्या आईच्या पोटी जन्म आपण घेत असतो. आणि त्याचप्रमाणे स्वामी ही आपले आई आहेत, त्यांना तुम्ही आईप्रमाणे जपलं पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा घ्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो आणि तो आनंद आपण अनुभवायचा नक्कीच असतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता नक्कीच आला पाहिजे. आणि अशा वेळी तुम्ही जर लोकांचा चांगला विचार केला तर नक्कीच स्वामी तुमचा चांगला विचार करतील. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि त्यासाठीच देवाना त्या व्यक्तीला पाठवलेलं असतं. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढे मात्र निश्चित आहे. मित्रांनो, प्रेम आणि आस्था या 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते आणि ईश्वर आपल्याला त्यांचे दर्शन नक्कीच देत असतात. स्वामी आपल्याला सांगत आहेत की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तोच व्यक्ती जगात सुंदर आणि त्याचे विचारही सुंदर असतात. स्वामी आपल्याला सांगत आहेत, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना बाळा, हे कोणालाच माहिती नसते बरं.
नाहीतर श्रीरामांना रात्रीचं राज्य मिळणार होते, पण मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता, एवढे मात्र निश्चित आहेत. म्हणून तुझ्या वाटेला येणारे सुख आणि दुःख हे तुझ्या कर्मावर अवलंबून आहेत आणि ते तुला मिळणारच आहेत, एवढे मात्र निश्चित आहे. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते, एवढे मात्र खरे आहे. म्हणून अत्याधिक व्यायामही करू नये आणि अत्याधिक आरामही करू नये आणि अत्याधिक प्रेमही करू नये. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती नक्कीच बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं आणि ते नक्कीच सर्वांना मनापासून आठवत असतं. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे नक्कीच आहे आणि असणार आहे. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म आपला सांगत असतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना तर दररोज तुम्हाला सुख, शांती आणि समाधान नक्कीच प्राप्त होईल. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही मनापासून निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच या काळामध्ये निर्णय घेऊ नाही शकत. मग तुम्ही ते सर्व देवावर सोपवायचं आहे आणि देवच त्याचा योग्य निर्णय नक्कीच लावतील आणि देव ते बघून घेतील. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधी वाईट होऊ देत नाही, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते मित्रांनो. एखादी गोष्ट तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय, हे त्याचा अर्थ होत असतो आणि हा अर्थ तुम्ही नक्कीच मनापासून समजून घेतला पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे नक्कीच उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या नक्कीच दूर होतील आणि त्यांचे मार्गही तुम्हाला सापडू लागतील. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती तुम्हाला नाही ना त्याविषयी तुम्ही नक्कीच मौन पाळले पाहिजे आणि शांत बसले पाहिजे. मग तुम्हाला नक्कीच ते समजायला वेळ मिळेल आणि तुम्ही नक्कीच समजाल. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केलेला असतो की नाहीसा होतो. म्हणून लक्षात ठेवा, दोष लपवू नका आणि तो कबूलही करू नका. असं तुम्ही अजिबात करू नका. दोष लपवू नका, पण मात्र जो तुमचा दोष असतो ना तो कबूल नक्कीच करा आणि तो कबूल केला तर तुम्हाला थोडासा त्रास होईल आणि तुम्ही नक्कीच त्यातून सावरून जाल. पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड तुम्हाला कधीच व्हायला नको. आपले कर्म तुम्ही नक्कीच चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब नक्कीच केला जात असतो. एवढं तुम्ही निश्चित ठामपणे विश्वास ठेवायला हवा आणि त्यावर तुम्ही ठाम राहायला हवे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, तू कोणाला फसवू नको बाळा, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. म्हणून प्रत्येकासाठी आपल्या मनामध्ये चांगले विचार पाहिजे आणि चांगल्या भावना पाहिजेत. नक्कीच आपला विचार देव सुद्धा करत असतात. हातात हात घेतला तर मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले ना मित्रांनो तर भक्ती होत असते. हातावर हात आपटला ना तर टाळी वाजत असते, कुणाला हात दिला ना तर मदत होत असते. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले ना की अशक्य ते शक्य होत असते. फक्त आपण ते मनापासून केले पाहिजे आणि मनापासून स्वीकारले पाहिजे. गरीब आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात आणि सुखी आहात. नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये नक्की सुखी समाधानी राहायला हवे, कारण मग देव बघत आहे आणि देव सगळं स्वीकारण्यासाठी तयार आहेत. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, परंतु स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि स्वतःवर विश्वास असेल तर नक्कीच तुला सर्व काही मिळत जाईल. स्वामी सांगत आहेत, चूक महत्वाची असेल ना बाळा तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल ना तर चूक नक्कीच तुम्ही विसरावी. म्हणून व्यक्ती बघताना आणि ओळखताना नक्की नीट पारखून घेतली पाहिजे आणि ओळखली पाहिजे, तरच त्या व्यक्तीशी तुम्ही संलग्न जीवन जगू शकता आणि चांगले राहू शकता. म्हणून व्यक्ती ओळखायला नक्कीच तुमच्या जीवनात तुम्ही शिकले पाहिजे, कारण व्यक्ती ओळखाल तरच तुम्हाला जीवनात त्रास होणार नाही. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल ना तर राग वाढत असतो, मनासारखं झालं
की हाव वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात. आणि कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि कोणाच्यावर तुम्ही तुमचे जे विचार आहेत आणि तुमची स्वप्न आहेत ते लादू नका आणि त्यांच्या भरोशावर राहू नका. नक्कीच तुमचा भरोसा एक दिवस तुटेल आणि तुम्हाला असे समजेल की मी याच्यावर भरोसा ठेवून होतो पण मला काही मिळालंच नाही. म्हणून तुमचा भरोसा तुटू नये म्हणून तुम्ही कुणावरही भरोसा ठेवू नका. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. सर्व काही कामे तुमची मार्गे नक्कीच लागतील. कुणालाही कमी लेखू नका, तर त्याची उडवू नका, टोचून त्याला बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर नक्कीच तुम्ही हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल ना हे सांगता येत नाही आणि कोणाला देव किती देईल हेही सांगता येत नाही. म्हणून कोणालाही कमी न समजावे आणि आपल्याला गर्व करू नये. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. माणूस कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल पैशांपेक्षा खूप मोठं असतं बरं. म्हणून माणुसकीचं मोल ओळखायला शिका आणि पैशांचं मोल खूप मोठं असतं. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली नक्कीच भेटतील. म्हणून कोणाच्या मनात स्वार्थ आहे आणि कोण निस्वार्थ मनाने आपल्यासोबत आहे हे ओळखायला शिका. आणि तशा व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेल्या तर नक्कीच तुम्ही पस्तावा केल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. म्हणून स्वतःच्या मनावर ताबा ठेवा आणि कोणाला काय बोलायचे आणि कधी बोलायचे याचे आचरण तुम्ही नक्कीच करा आणि याचा विचारही करा आणि हे शिकून नक्कीच घ्या. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. तुम्ही कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि शेवटी त्याचाच विजय होत असतो. म्हणून प्रामाणिक राहायला शिका. जेवढे जास्त प्रामाणिक राहाल तेवढे जास्त देव तुम्हाला देईल आणि तुम्हाला भरपूर काही मिळवून देईल. मित्रांनो, स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं. कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असते एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून कुणाच्या बद्दल वाईट बोलू नका आणि कुणाच्या बद्दल वाईट ऐकूही नका आणि त्याला समजून सांगा की बाबा रे असं बोलू नको आणि असं वाईट चिंतू नको. तो व्यक्ती सुद्धा काही ना काही संकटातून जात असतो आणि काही ना काही संकट त्याच्यावर पण येत असते. म्हणून ते तुमच्यावर कधी येईल हे सांगता येत नाही. कारण हा नियतीचा फेरा आहे. हा कुणावरही येऊ शकतो आणि कुणावरही तशी परिस्थिती येऊ शकते. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला करावी लागते. आणि तुम्ही त्याची परतफेड करत राहाल आणि करत राहाल मग तुम्हाला ते काहीही सुचणार नाही. खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठे होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात. ती भोगावीच त्याला लागतील. म्हणून ते दुःखरूपी फळे त्याला भोगू द्या आणि आपलं आयुष्य आनंदात आणि खुशीत जगा. नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करू नका आणि नको त्या गोष्टींचा विचार अजिबात करू नका. तुमच्या मनात काय चाललंय हे फक्त तुम्ही देवाला सांगत जा आणि देवाला सर्व काही सांगून तुम्ही देवाकडून अपेक्षा ठेवा. कुणाकडून अपेक्षा ठेवू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. एवढं लक्षात ठेवा. म्हणून चुकीची लोक कोणती आणि चांगले लोक कोणती हे जर तुम्हाला ओळखायला जमले तर नक्कीच तुम्ही जीवन जगलात आणि जीवनामध्ये तुम्ही सफल झालात असं त्याचा अर्थ नक्कीच होतो. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात आणि अशी नाती तुम्ही जपून ठेवली पाहिजे. कारण हीच नाती आपल्याला निस्वार्थ प्रेम करत असतात आणि निस्वार्थपणे आपल्या सोबत असतात. म्हणून अशा नात्यांमध्ये काहीच कमी नसते आणि अशा नात्यांमध्ये काही आपल्याला गमावं लागत नाही आणि मिळतेच सगळे आणि शिकायला सुद्धा मिळत असते आणि भरपूर काही आपल्याला या नात्यांमधून मिळत असते. यश मिळाल्यानंतर तुम्हाला ते सर्व काही सांगतील सुद्धा आणि तुम्हाला जेव्हा अपयश येईल ना तेव्हा समजवतील सुद्धा आणि असेच माणसे जपायला शिका.
कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही आणि ती माणसं तुमच्यावरही विश्वास ठेवतात आणि तुम्ही त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवतात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना मित्रांनो, तर स्वतःला खूप नशीबवान समजा आणि भाग्यवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देत असतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते, आणि ज्यांच्यामध्ये ती क्षमता असेल ना त्यांनाच देव ती संकट देईल. आणि पण एवढंही निश्चित आहे की देव त्यांना नक्कीच यशस्वी बनवेल आणि आयुष्यात सर्व काही प्राप्त करून देईल. कारण देवावर त्यांचा विश्वास आहे. देवावर ज्याचा विश्वास असतो ना त्याला संपूर्ण आयुष्यात भरपूर काही मिळत असते. शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आहे मित्रांनो. आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा या जगात कुठेच नाहीये. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि गर्वाचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा आणि मन अगदी शांत ठेवा. नक्कीच तुम्हाला मार्ग निघेल आणि मार्ग सापडेलही. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता नक्कीच सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपल्या चांगुलपणा तुम्ही सोडू नका आणि आपल्या चांगुलपणावरच तुम्ही सर्व काही मिळवून घ्याल. म्हणून चांगुलपणा जर सोडला तर तुम्ही सर्व काही हरवून बसाल आणि मग तुम्हाला त्या गोष्टी परत आठवायला लागतील आणि त्या गोष्टींमुळे तुम्हाला जीवनात खूप काही त्रास होईल. 1.5 शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा 2.5 आळणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून काही लोकांपुढे तुम्ही नक्कीच अडाणी बनून राहा आणि आपल्याला काही जमत नाही असं तुम्ही त्यांना सांगा. नक्कीच तुम्हाला त्याहून शिकायला मिळेल आणि त्याहून सर्व काही तुम्हाला प्राप्त सुद्धा होईल. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागतं, क्योंकि जब तक ये जिंदा तब तक ही आपली निंदा. आणि मित्रांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राजवळ हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. जय श्रीराम, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.